बिगिनर फोटोग्राफरच्या मनामध्ये हा प्रश्न नेहमी येतो की माझा स्वतःचा स्टुडिओ असला पाहिजे की नसला पाहिजे, मी माझी करिअरची सुरुवात स्टुडिओनं करू का? जरा थोडासा विचार केला तर आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. पहिली गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जर आपण शहरी भागामध्ये किंवा नॉर्मल एखाद्या छोट्याशा गावामध्ये जरी स्टुडिओ विकत घेतला तर कॉस्ट प्रचंड येते. ही कॉस्ट आपली खर्च केलेली रक्कम कधी भरून निघणार आहे, किती वर्ष लागणार आहेत आपल्याला सध्याला तरी काही माहिती नाही, कारण मार्केट फ्लक्च्युएट होत असतं. दुसरा मुद्दा, आपण जर रेंटनं स्टुडिओ घेतला तर मिनिमम 15,000 ते 20,000 रुपये आपल्याला भाडं येतं. डिपॉझिट वेगळं, इंटिरियरसाठी येणारा खर्च वेगळा, चेंजिंग रूमची अवेलेबिलिटी बऱ्याचदा नसते कारण तेवढी मोठी जागा असू शकत नाही. फ्रंटेज असल्यामुळे शटर ओपन केल्यानंतर डायरेक्ट काउंटर दिसतो, त्यामुळे वेटिंग रूम किंवा चर्चा सल्लामसलत करण्याची जागा स्टुडिओमध्ये देऊ शकत नाही. थेट जी स्टुडिओचे वर्क करायची जागा आहे ती जागा कमी होऊन जाते आणि हे एक अजून एक डिसएडव्हान्टेज असतं. त्याच्याच बरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट जर विचार केली तर ती अशी आहे की आपल्याला प्रॉपर प्रायव्हसी देता येऊ शकत नाही क्लायंटला जर चेंजिंग सारख्या आणि अन्य बाकीच्या गोष्टी असतील तेव्हा. म्हणजे जर फॅमिली पोर्ट्रेट असेल तर त्यांना जो कम्फर्ट दिला पाहिजे तो देऊ शकत नाही. ओव्हरऑल एक्सपेन्सेसचा विचार जर केला तर तो असा असू शकतो की एक्सपेन्सेस कसे असू शकतील. पहिली गोष्ट लाईट बिल, त्याच्यानंतर सोसायटी मेंटेनन्स चार्जेस. आपण 24/7 कंटिन्यू काउंटरवर बसू शकत नाही, म्हणजे एका माणसाला आपल्याला अपॉइंट केलं पाहिजे, त्याचा मिनिमम 10,000 रुपये पगार. त्यानंतर अदर एक्सपेन्सेस, हा जर सगळाच विचार केला तर काउंटिंग किती जातं? काउंटिंग जातं मिनिमम 40,000. 40,000 कमीत कमी दर महिन्याच्या 1 तारीखला आपल्याला उचलून द्यायला पाहिजेत. आपण बिगिनर फोटोग्राफर आहोत तर ओव्हरऑल खर्च केला, सजावट केली, इंटिरियर केलं, लाईट्स घेतले आणि त्यानंतर दर महिन्याला जर उचलून आपल्याला 40,000 रुपये द्यावे लागणार असतील तर हे योग्य ठरेल का? मला असं वाटतं की हा मोठा खर्च आहे. एका बिगिनर फोटोग्राफरनं यापेक्षा मार्केटमध्ये जाऊन मी जास्तीत जास्त क्लायंटला कसा अप्रोच करीन, मला मॅक्सिमम लोकांपर्यंत पोचता कसं येईल आणि कमीत कमी पहिली काही वर्ष मला एस्टॅब्लिश होईपर्यंत आउटडोर असाइनमेंट्सवरती कशी काम करता येईल, कसं भर देता येईल याच्याबद्दल विचार करणं आवश्यक आहे. आणि ज्या वेळेला त्याला स्टुडिओ लागणारच असेल त्यावेळेला स्टुडिओ ऑन रेंट ही फॅसिलिटी आज प्रत्येक शहरात प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे स्वतःचा भलाभक्कम स्टुडिओ खर्च करून बनवण्यामध्ये आपली वेळ, पैसा, एनर्जी घालवण्यापेक्षा मला असं वाटतं की फोटोग्राफरनं बिझनेस एस्टॅब्लिश करण्याकडे, बिझनेस वाढवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला जर ही टिप किंवा हा विषय आवडला असेल तर निश्चित मला तसं सांगा.